फक्त मी उठवेन त्याला. आता झोपलाय. हा बघा फोटोशूट तर झालाय थोडा, पण बघूया आता. हे बघा सोनल पण इथेच आहे. तर चला मी तुम्हाला जेव्हा हे वाइंड अप करतो आणि केक कापताना भेटतो थोड्या वेळानंतर. चला थोड्या वेळाने भेटतो. रील बघत बसतो आणि मग टाइम वेस्ट होतो, कधी जातो टाइम कळत नाही. तर तेच आज बाबूचा 2 महिने बाबूला कंप्लीट झाले होते. त्याचं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं होतं तिथे सोनलच्या घरी. आता पुढच्या महिन्यापासून तो आता येईल संडेला या, तर पुढच्या महिन्यापासून तो इथेच असेल. मग आपण इथेच सेलिब्रेशन करू आणि छोटं असणार, जास्त काय मोठं नाही करणार सेलिब्रेशन. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता. आणि बाबूची तयारी करायला मी इथे आलोय. सोनलच्या मम्मीच्या घरी इकडे आलो. तर हे बघा बाबूची तयारी झालेली इथे आणि फोटोज वगैरे काढून झालेत पूर्ण. तर झोपला या थोड्या वेळाने. मग जेव्हा मी व्हिडिओ चालू करेन ना, तेव्हा मी ब्लॉग म्हणजे जेव्हाच केक कापतानाच फक्त मी उठवेन त्याला. आता झोपलाय. हा बघा फोटोशूट तर झालाय थोडा, पण बघूया आता. हे बघा सोनल पण इथेच आहे. तर चला मी तुम्हाला जेव्हा हे वाइंड अप करतो आणि केक कापताना भेटतो थोड्या वेळानंतर. चला थोड्या वेळाने भेटतो. तर गाईस केक वगैरे कापून झाला होता आणि बाबू वगैरे झोपला होता आणि केक कापून झाला. बघा सोनल इथेच बसली होती आणि केक कापला होता आणि आम्ही सगळे असे बसलो. गाईस मी घरी येऊन जमा झालाय. मी येऊन 7:30च्या दरम्यानच मी आलो घरी. आणि नंतर मग थोडा रेस्ट वगैरे केला. मम्मी पप्पा थोडे बाहेर गेले होते. माझे चुलत आजोबा ऑफ झाले होते, तर तिथे गेले होते. तर मला माहिती नव्हतं. मला माहिती होतं, मीच मम्मीला सांगितलं की असं असं झालं आहे म्हणून. मम्मीला व्हॉट्सअप केलं होतं मी. मम्मी आणि पप्पा दोघं तिकडे गेले होते. मग तिथे त्यांचं फ्युनरल होतं, तिथे सगळं ते कार्य होतं, तिथे गेले होते. तर मी आलो तेव्हा कोण नव्हतं घरी. मी आराम केला वगैरे, थोडा पडून होतो. नंतर जेवलो आणि आता तुमच्याशी वरती येऊन बोलतोय. कारण की गाडीने यायचं म्हणजे तिथून सोनलच्या इथून तर खूप भारी पडतं मला. खूप लांब अंतर आहे. ते मी लांब अंतर कुठे ॲड्रेस नाही सांगत आहे, पण हाय लांब. तर बरं वाटलं मला. तुम्हाला इंस्टाग्रामवर व्हिडिओज भेटतील ते बाबूचे. आणि आज काय खास नव्हतं, ऑफिसमध्ये काम होतं. पण मी आज ऑफिसमधून लवकर निघालो, 6 वाजता निघालो मी. आणि बोललो की मी सरांना बोललो होतो की 6 वाजेपर्यंतच, 6, 6:30, 5 वाजता निघालो होतो, पण 6 वाजताच निघालो. आणि लवकर निघालो की 6 वाजता मध्ये तेवढं ट्रॅफिक नाही मिळणार. 7 वाजता निघालो तर खूप जास्त ट्रॅफिक मिळालं असतं मला. मी दहिसरच्या ठिकाणी गेलो होतो, दहिसरच्या त्या साईडला जात होतो, त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त मिळणार. त्यामुळे मीरा रोड साईडला. तर त्याला थोडं अर्धा तास तरी लागतो मला जायला यायला. तर त्यामुळे आणि ट्रॅफिक असताना रस्ते एकदम बेकार आहे. ते मीरा रोड साईडला जायचे एकदम खडबडी रस्ते आणि खूप हालत खराब होते. गाडी चालवायची म्हणजे डोक्याला ताप होतो, एवढा खडबड रस्ता ना. जाताना इतका नाही, पण येताना खूप जास्त खडबडी आणि हालत खराब ते गाडी चालवायची म्हणजे. आता बघा अंथरूण वगैरे घालून ठेवलंय मी. मोबाईलचं कवर थोडं घाण झालं होतं, ते काढलं आता. अंथरूण वगैरे घालून मी AC वगैरे लावून बसलोय. बघा AC चालू केलाय मी आणि जरा गरम होतंय मला. आपल्याला AC वगैरे लावून घेतो आणि मग झोपायची तयारी तर केलीच मी. आता वाजलं ते 1 झोपायचं, कारण रोज मी लेटच झोपतोय. तर माझा विचार झाला की लवकर झोपायचा विचार करायचा आणि झोपायचं लवकर, नाही तर मोबाईलवर रील बघत बसतो आणि मग टाइम वेस्ट होतो, कधी जातो टाइम कळत नाही. तर तेच आज बाबूचा 2 महिने बाबूला कंप्लीट झाले होते. त्याचं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं होतं तिथे सोनलच्या घरी. आता पुढच्या महिन्यापासून तो आता येईल संडेला या, तर पुढच्या महिन्यापासून तो इथेच असेल. मग आपण इथेच सेलिब्रेशन करू आणि छोटं असणार, जास्त काय मोठं नाही करणार सेलिब्रेशन. पण 12 महिन्यापर्यंत म्हणजे वर्षाचा जो पण होतं तो पण थोडं असं हर महिने करणार मी. मला पण थोडंसं आवडतं की मजा येते, एक मुमेंट त्याचा. आता बघा हा जो त्याचा टाईम आहे, तो टाईम परत मला नाही भेटणार आहे. तर माझं म्हणणं की ह्या टाईम आहे ना, मुलांसोबत थोडा टाईम स्पेंड करावा. कारण की मुलांना प्रेम आणि मायाच पाहिजे असते, दुसरं काय नको असतं. तर माझं इच्छा हीच असते की, माझं विचार हेच आहेत की आत्ता त्याला जी माया मिळायला पाहिजे ती गरजेचं आहे. ते मला असं वाटतं द्यावी, तर मी ती देतो. आणि की ऑफिसमध्ये मला बरेच बोलते की तू हर महिने तू मनवणार का बड्डे? असं म्हटलं हो, मला आवडतं आणि माझ्या मुलासाठी मी जेवढं करू शकतो तेवढं मी करणार. आणि हा प्रयत्न मी करतोच हर महिने. आता लास्ट महिन्यात पण तुम्ही व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघितला असेल, मी अपलोड केला होता बर्थडेचा. आणि आता पण तुम्ही हा पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेनच इंस्टाग्रामवर, नक्की बघा. आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो. आणि
आजचा ब्लॉग तर काही इतकाच आहे बघा. सगळं आवरून झालेलं आहे, कचरा वगैरे मारून झाला आहे माझा आणि मी आता झोपायचीच तयारी करतोय. कारण की सोनल येणार आहे. सोनल संडेला येईल एखाद वेळ आणि सोनल संडेला आय थिंक दुपारी येईल. तर बघूया तो पण एक ब्लॉग मी बनवेनच की सोनल येतानाचा तो ब्लॉग तर असेलच, तुम्हाला कळेलच त्या ब्लॉगचं. आणि काय नाही, सोनल येईल तेव्हा थोडं मला पण रिलीफ होईल. कारण की बाबू असतो समोर, बाबू नसेल तर मला काय माहीत नाही, वेगळंच होतं, कंटाळा येतो मला एकदम, कसं तरी होतं. आता आज थोडं बरं आहे कारण की आज मी गेलो ना तसं त्याला घेऊनच होतो, फुल टाईम घेऊन होतो मी अंगावर. कारण की मला त्याच्याशिवाय म्हणजे बरं वाटलं, मला खूप म्हणजे तुम्हाला शब्दात मी सांगूच शकत नाही एवढं बरं वाटलं, असं झालं. ठीक आहे, बघूया आता तो येईल तेव्हा कळेलच. बाकी तर इकडे सगळं झालेलंच आहे माझं आवरून, सगळं कचरा वगैरे मारून झालाय. आता मी झोपतोय, AC ऑन केला, थोडी कूलिंग होते, कूलिंग झाली की मग मी झोपेन. आणि मग उद्या पण ऑफिस आहे, शनिवारी आहे ऑफिस. मी शनिवारी मला सेकंड सॅटर्डे आहे, पण ऑफिसमध्ये थोडं काम आहे त्यामुळे मी जाणार आहे ऑफिसला. त्यामुळे तर बघूया ऑफिस शनिवारी किती लवकर सोडतात, ते लवकर सोडलं तर बरं होईल. नाही तर मग कंटाळा येतो ऑफिसमध्ये बसायला. शनिवारचं आमचे सर वगैरे कोणी येत नाही जास्त असं, त्यामुळे तर बघूया काय होतं ते. मम्मी पप्पा आले त्यानंतर गप्पा मारत बसले, त्यामुळे टाईम गेला, नाही तर मग झाला असता. चला आजचा ब्लॉग मी एंड करतो इथे, जास्त मोठा नाही करत. चला, इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवर बघता तर फॉलो करायला नक्की विसरू नका. चला बाय, गुड नाईट.